डिसेंबर 1907 रोजी पंजाबमधील बंगा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशन सिंग बॉय किन्या विद्यार्थी होते. त्यांना हिंदी, इंग्रजी, बंगाली, पंजाबी, उर्दू या 5 भाषांचे ज्ञान होते. वडील आणि काका यांच्या कार्यामुळे भगत सिंग खूप प्रभावित झाले. लहानपणापासूनच त्यांची देशाविषयी निष्ठा आणि भारताला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करणे ही इच्छा निर्माण झाली. 13 एप्रिल 1919ला अमृतसरमध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला. अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे खूप कठीण आहे, म्हणून त्यांनी शस्त्रक्रांतीने स्वातंत्र्य मिळवण्याचे ठरवले. काही काळानंतर भगत सिंग त्यांना राजगुरू यांच्यासोबत जॉन सॉल्जर्स त्यांना हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. त्यातच त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. देशासाठी प्राण अर्पण केलेल्या या महान वीरांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय.